मराठी मनाचा. कृपया सर्वप्रथम आपण हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी अरुण आंधळे पाटील. आपण पाहतात नव महाराष्ट्राचा रोखोक. आज आपण महाराष्ट्रामध्ये ज्या युत्या आघाड्या करतात, बिघडतात, नवीन उदयास येतात, जुन्यात होतात, याविषयी चर्चा करणार आहोत. नुकत्याच ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्यावेळी आपण मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतरत्र पाहिलं, 20 वर्ष जे एकमेकांचे कट्टर दुश्मन होते ते ठाकरे बंधू एकत्र झाले आणि त्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली. परंतु हाती त्यांना सत्ता काही मिळाली नाही. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने आघाडी घेतली आणि आज ना उद्या त्यांचा महापौर त्या ठिकाणी बसणार आहे. मग युती करून त्यांना मिळालं काय? तर राज ठाकरे यांना त्या ठिकाणी 50 ते 51 जागा दिल्या होत्या, परंतु त्यापैकी त्यांना 5-6 जागा जिंकता आल्या. आता ह्या युत्या घडल्या बिघडल्या त्यानंतर आता ठाकरे बंधू ज्याप्रमाणे एकत्र आली त्याचप्रमाणे पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतण्या म्हणजे चाचा भतीजा एकत्र आले आणि त्यांनी पुनः करायचं ठरवलं. परंतु पुण्यात सुद्धा त्यांच्या हातचं गेलं. पुणे महानगरपालिका गेली, पिंपरी चिंचवड महानगरपालिका गेली आणि मित्रांनो जवळजवळ 27 महानगरपालिकांमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यापैकी 21 महानगरपालिकांमध्ये या पवार फॅमिलीला भोपळा सुद्धा मिळाला नाही. म्हणजे त्यांचा एकही उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेला नाही. असा दारुण पराभव शरद पवारांच्या आयुष्यामध्ये प्रथमच पाहायला मिळालेला असेल. असा दारुण पराभव शरद पवारांना यांना आणि चाचा भतीजाला पाहायला मिळाला. मग त्यांनी असं एक गणित आखलं त्यांनी की आता आपलं काही खरं नाही, आपण जर वेगवेगळे लढलो तर आपल्याला आपलं अस्तित्व संपून जाईल. आणि मग त्यांनी आता त्या ठिकाणी शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील किंवा अजित पवार असतील यांनी बैठका घेतल्या आणि त्यांनी ठरवलं की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपण एकत्र लढू. आणि मग तसं त्यांचे शशिकांत शिंदे जे आहेत शरद पवार यांच्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष, त्यांनी तसं जाहीर केलं की जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आम्ही एकत्र लढू. आता मित्रांनो, एकत्र लढू म्हटल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील असं आपण जरी गृहीत धरलं, वरती काका पुतण्यांचे मनोमिलन झालं असं जरी गृहीत धरलं, तिकडे भाऊ बहीण म्हणजे सुप्रिया सुळे किंवा अजित पवार यांचं मनोमिलन झालं हे जरी गृहीत धरलं, तरी तालुक्यात जिल्ह्यात आज दोन्ही पवार कुटुंबियांचे जे पक्ष आहेत, शरद पवार यांचा राष्ट्रवादी आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी, यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जाने दुश्मनी तयार झालेली आहे. मित्रांनो, ती जाने दुश्मनी हे काका पुतण्या कसे मिटवतील? आता आपण अहिल्यानगरमध्ये उदाहरण घेऊ. अहिल्यानगरचे विद्यमान आमदार खासदार निलेश लंके आहेत, ते आहेत शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे. त्या ठिकाणी माजी आमदार आहेत सुजय विखे पाटील, ते आता भारतीय जनता पक्षात आहेत. त्यानंतर अहिल्यानगरमध्येच जे महानगरपालिकेचे म्हणजे सर्वेसर्वा म्हणा किंवा तिथले आमदार संग्राम जगताप आहेत, ते आहेत अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे. आता राहिला प्रश्न दुसरा मित्रांनो, उदाहरणार्थ आपण पारनेर तालुक्याचं उदाहरण घेऊ. पारनेर तालुक्यामध्ये ज्या प्रकारची विचित्र अशी परिस्थिती आहे, हीच परिस्थिती राज्यातील इतर तालुक्यांमध्ये देखील आज पाहावयास मिळते. शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते एकमेकाचे कट्टर दुश्मन म्हणजे जाने दुश्मन बनलेले आहेत. आता मग यांचं मनोमिलन होईल का? आणि मनोमिलन झालं तर गावागावातील जे कार्यकर्ते दुभांगलेले आहेत दोन्ही पवार पक्षामध्ये, त्यांचे मनोमिलन होईल का हे पाहणं देखील आवश्यक आहे. मित्रांनो, आज पारनेर तालुक्यामध्ये विद्यमान आमदार आहेत काशीनाथ दाते सर, त्यांच्या विरोधात होत्या या निवडणुकीसाठी राणीताई लंके उभ्या, ज्या विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी आहेत, त्यांचा 1-1.5 हजार मतांनी या ठिकाणी पराभव झालेला आहे. आणि त्या ठिकाणी आता काशीनाथ दाते हे आमदार आहेत. आता काशीनाथ दाते हे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाचे, त्यांची निशाणी आहे घड्याळ. परंतु ते आमदार कसे झाले हे पारनेर तालुक्याला सुद्धा माहिती आहे. जर विखे घराण्याने किंवा राधाकृष्ण विखे असतील किंवा सुजय विखे पाटील असतील यांनी जर मनावर घेतलं नसतं तर हे घड्याळ या ठिकाणी चालू झालं नसतं. हे घड्याळचा दारुण पराभव या ठिकाणी झालेला असता आणि राणीताई लंके विजय झाले असत्या. परंतु केवळ आणि केवळ विखे फॅक्टर या ठिकाणी चालला आणि विखेने जेवढे निलेश लंके यांचे विरोधक होते त्यांची ऐनवेळी मोठ बांधली विधान परिषदेला विधानसभेला
आणि त्या निवडणुकीत काशीनाथ दाते यांचा निसटता विजय झाला. आता हा विजय झाल्यानंतर तालुक्यातील नगरपंचायत असो किंवा इतर विकास कामं असो, यात एकमेकांच्या तंगड्यात तंगडी घालण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे पारनेरचा विकास आज खुंटलेला आहे. रोज हे आमदार एक घोषणा करतात, त्याचे नारळ फुटतात, दुसऱ्या दिवशी खासदार घोषणा करतात, त्याचे नारळ फुटतात, कामं मात्र सुरू होत नाहीत. कारण काय तर विरोधी पक्षाने त्या ठिकाणी म्हणजे अडचण निर्माण केली आहे. पारनेर पंचायत नगरपंचायत आहे, या ठिकाणी अनेक, आता आज मला वाटतं कोणतरी उपोषणाला बसले होते भाजपचे कार्यकर्ते, की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे कामं करतोय त्याला नगरपंचायतचे लोक विरोध करतात. आणि मग अशा प्रकारचं एक विरोधाभासाचं राजकारण आज पारनेर तालुक्यात चालू आहे आणि त्यामुळे तालुक्याचा विकास आज खुंटलेला आहे. मग याला शरद पवार आणि अजित पवार कसं आता युती करणार आहेत? जर काशीनाथ दाते घड्याळाचे म्हणजे राष्ट्रवादी पवार अजित पवारांचे कार्यकर्ते आमदार, इकडे खासदार निलेश लंके शरदचंद्र पवार पक्षाचे म्हणजे तुतारीधारी शेतकरी या चिन्हाचे, मग आता जर जिल्हा परिषदेमध्ये या दोघांना जर एकत्र यायची वेळ आली तर हे येतील का? कदापि शक्य नाही मित्रांनो. आणि त्या काशीनाथ दाते यांनी काही दिवसापूर्वी सांगितलेलं देखील आहे की आम्ही कदापिही या ठिकाणी म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाची युती करणार नाही. आणि आम्ही म्हणजे त्यांनी सांगितल्यानंतर मग राहिलेच काय युतीमध्ये मित्रांनो. दुसरीकडे आता सुजय जावरे पाटलांनी तिकडे शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतलेला आहे, त्यांचं धनुष्यबाण त्या ठिकाणी आहे. निलेश लंकेंचा या ठिकाणी चौथास उभा राहील जिल्हा परिषद पंचायत समितीत. काशीनाथ दाते यांचं देखील कार्यकर्ते आणि भाजपची युती या ठिकाणी होईल. मग अजित पवार आणि भाजप युती जर असेल तर शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांची युती या पारनेर तालुक्यात आणि बहुतांशी नगर जिल्ह्यात सुद्धा शक्य नाही. मग ही दोघांनी त्यांच्या घरी बसून युती कशी काय केली आणि त्या युतीचा फायदा काय होणार आहे मित्रांनो? तर आज पवार घराणे, आज पवारांची राजकारण आज संपल्या जमा आहे. आणि त्यामुळं जसं बुडत्या जहाजातून उंदीर पळतात तसे आज हे कार्यकर्ते सैरभैर झालेले आहेत. आता कोणत्या पक्षात आपण जावं, आपलं भवितव्य कोणत्या पक्षात आता म्हणजे उदय असेल, अशा प्रकारची चिंता आज कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि तो दुसरा पर्याय ते शोधून राहिलेले आहे. उद्या काशीनाथ दाते यांनी पक्षाचा अजेंडा पाळला नाही म्हणून जर त्यांना बडतर्फ केलं, अजित पवार यांनी पक्षातून काढलं, तर ते त्याचीच वाट पाहतायत. ते भारतीय जनता पक्षात सामील होतील. कारण तसंही ते आज भारतीय जनता पक्षाचेच आमदार म्हणून पारनेरमध्ये काम करत आहेत. अजित पवार राष्ट्रवादी गटाचे म्हणून त्यांना कोणीही समजत नाही. ते विखे पाटलांचे किंवा भाजपचेच कार्यकर्ते म्हणून असे या ठिकाणी काम करतात. त्यांच्या बरोबर जे गोतावळा आहे, कोण त्यांच्या बरोबर जे म्हणजे कार्यकर्ते आहेत ते भाजपचेच आहेत सगळे. त्यामुळं हा विरोधाभास पवार कुटुंबीय जरी करत असलं तर आम्ही एकत्र येणार आहोत, ते कदापि शक्य होणार नाही. कार्यकर्त्यांची मनं दुभंगलेली आहेत. ते काकापुतण्या जरी एक झाले तरी कार्यकर्ते एक होणार नाही, हे सत्य आहे. तुर्त इतकेच. धन्यवाद. नवमहाराष्ट्रासाठी अरुण आंधळे पाटील, मुंबई.